नमस्कार, माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनी, मी परत तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे वसीमाताई वसीमा काजी या यूट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी खरी माहिती, घडामोडी सगळ्या अंगणवाडीच्या. तायांनो, ज्या नवीन आहेत त्यांनी लगेच सबस्क्राईब करा ह्या चॅनलवर. आणि तुम्हाला जर माहिती आवडली तर सगळ्यांना पुढे पुढे व्हिडिओ पाठवा आणि शेअर करत राहा. आज थोडा व्हिडिओ बनवायला उशीर झाला, म्हणजे मी एका फेस्टिवलमध्ये गेले होते कोळी लोकांच्या, तिथून खूप आवाज होता म्हणून मी तिकडे व्हिडिओ नाही काढला. मी आत्ताच घरी आले आणि लगेच व्हिडिओ बनवला. कारण ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघता, मी पण आतुरतेने शनिवारची वाट बघत असते की मी केव्हा तुमच्याशी संवाद साधू आणि बोलू. मध्येच एक व्हिडिओ काढावा लागला मला विम्याचा, ते तुम्हाला माहिती आहे. मी सगळी डिटेल तुम्हाला दिली आणि तुम्हाला चांगलीच माहिती त्याच्यामुळे मिळाली असं हीच आशा मी करते. सगळ्यांचे कमेंट वाचले. आधी तर सगळ्यांच्या अकाउंटला 228 आणि 20 रुपये आले का, फक्त 20 रुपये आले का? जर नसते आले तर ते जाऊन चेक करा, तिथे फॉर्म भरा. माझ्या काही तायांचा प्रश्न होता, त्याच्यावर मी तुम्हाला उत्तर देत आहे. तायांनो, एक ताईचा प्रश्न होता की ताई, जर मुलगी नसली तर मुलगा वारीस ठेवू शकतो का? अहो तायांनो, मुलगा पण आपलाच आहे हो. मी तुम्हाला सांगितलं की कसं असतं, आईच्या नंतर मुलीला विचारणारं आता सध्या माहेरला कोण नाही. आई असतानासुद्धा सध्या मुलीचं माहेरमध्ये काय चलत नाही, तर आई नसल्यावर काय चालणार? म्हणून मुलीला वारीस ठेवायला चाललं. ज्याला मुलगी नाही त्यांनी मुलाला ठेवावं. मुले पण आपलीच असतात हो, पण एक हक्काचं आई आणि माहेर म्हणजे एक हक्काचं असतं. ही पॉलिसी आपल्याला आपण मेल्यानंतर भेटणार आहे आणि मग आपली मुलगी आपल्यासाठीच येते ना, आईसाठी. म्हणून बोलले, मुलाला पण तुम्ही ठेवू शकता, नवऱ्याला ठेवू शकता, तुम्ही कुणालाही वारीस ठेवू शकता. माझं व्यक्तिगत मत होतं की मुलीला ठेवावं, दुसरं काय नाही. आता दुसरं म्हणजे मला दुसरा एक कमेंट होता की आम्हाला पैसे आले नाहीत, आम्ही काय करायचे? तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तो व्हिडिओ तुम्ही परत स्किप करू नका, बघत जा पूर्ण, कारण ती माहिती खूप महत्त्वाची. जर तुम्ही व्हिडिओ स्किप करून बघितला तर तुम्हाला कशी माहिती भेटणार तायांनो? बरोबर आहे का नाही? तर काही ताईंचा मला प्रश्न होता की तो ॲप कसा डाउनलोड करायचा, बॅलन्स बघायचा. हे बघा, माझं मानधनाचं खातं इंडियन बँकला आहे. इंडियन बँकमध्ये एक नंबर असतो, त्याला मिस कॉल दिला की ते आपल्याला बॅलन्स समजतं. मग आमच्या इकडे शहरी भागात असं आहे, गावी कसं आहे ते तुम्हाला जाऊनच बघावं लागेल. आणि इकडे आपली जी पासबुकची एंट्री करायची असते ती मशीन आहे, मग त्याला बारकोड लावून देतात, मग ती पासबुक एंट्री मशीनमध्ये होते. कधी ती लोक कामात खूप बिझी असली तर आपल्याला एंट्री देऊ शकत नाही. आणि किती जणांना एंट्री देतात, मुंबईमध्ये खूप गर्दी असते बँकेत, म्हणून त्या लोकांनी बारकोड लावून दिलेला आहे आणि ती लोक आपल्याला, मग आपण स्वतःहून एंट्री करू शकतो बँकेत. आता दुसरं म्हणजे काही माझ्या भगिनीचा प्रश्न होता की ॲप कसा डाउनलोड करायचा. हे बघा, जसं इंडियन बँकेत ॲप आहे ना, आपला ATM आणि ते इंडियन बँकेचं खातं, हे एक ॲप डाउनलोड करायचा असतो. तो बँकेत असतो. बँकेला विचारायचं की मला घरी बसून माझं बॅलन्स बघायचं आहे, तर तो कसा करायचा? तर ते करून देते. किंवा शिकली घरात मुलं असते तर ते पण करतात. त्याच्यासाठी ATM, आपलं खातं आणि मोबाईल लागतो. त्याच्यामध्ये ते प्रत्येक बँकेचं वेगवेगळं ॲप असतो, तो डाउनलोड करायचा. मग त्याच्यावर आपल्याप्रमाणे आपण कोड नंबर सिक्रेट ठेवायचा आणि तो कोड तुम्ही घरातच मग बघू शकता. काही माझ्या भगिनी, जसं मी पटकन ग्रुपला टाकते, आज मानधन जमा झालं, आज हे 228 रुपये आले, 20 रुपये, तर तुम्हाला बँकेत जायचा तुमचा खर्च आणि वेळ वाचेल. घरात ॲप डाउनलोड करा, तर प्रत्येक बँकेचं वेगवेगळं असतं, ते तुम्ही बँकेत जाऊन विचारू शकता. आता मी इथून सांगणार, काहीतरी उलटसुलट झालं तर तुमच्या बँकेत काय घोटाळा होऊ नये. आधी तर आपले OTP, पिन नंबर कुणाला देत जाऊ नका, कारण आता खूप हॅकर आहेत, बँकेतून पैसे चोरतात आणि नेमकं त्यांना माहीत असतं आपलं मानधन कधी येतं. तर असल्या सगळ्या चोरापासून सावध राहा. OTP देऊ नका, बँकेत जाऊन बोला, नाहीतर आपल्या घरी स्वतःची मुलं आहेत त्यांच्याकडून करून घ्या, ते सुद्धा ती मुलं आपलं ॲप डाउनलोड करू शकतात. झालं. आता दुसरं मला सांगायचं आहे की त्यानं आधी तर सांगा, बचत किती जणांनी सुरुवात केली करायला? गल्ले आणले का छोटे छोटे? मी रोज 10-20 रुपये टाकते, तुम्ही पण एक छोटीशी बचत करा. दुसरं म्हणजे 1 तारखेपासून मी तुम्हाला सांगितलेले की एक डायरी ठेवायची, त्याच्यात छोट्या गोष्टी लिहायच्या.
की आज दिवसभर काय करायचं, आठवडाभर काय करायचं आपल्याला. म्हणजे आपल्याला कसं हे काम नाही केलं, हे काम नाही केलं, हे डोक्यात फिरत असतं आणि आपण विसरतो आणि कुठं मोबाईलच सोडला, कुठं पर्सच सोडला, जेवायचंच विसरलो, पाणीच प्यायचं विसरलो, ह्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून आपण सकाळी उठल्या उठल्या 2च मिनटं लागतात. तुमचे सगळा विधी 9च्या आधी उरकून घ्यायचा. जे तुमचं डबा करणे, आंघोळ करणे, पूजापाठ वगैरे, मुस्लिम असतील त्यांनी दुआ वगैरे सगळं करून घ्या. मग तुम्ही अंगणवाडीच्या निघताना एक लिहा 1 मिनटासाठी की आज अंगणवाडीत काय काय करायचं आहे आपल्याला, कोणत्या स्त्रीला किंवा कुणाला भेट द्यायची आहे, गृहभेट, कोणतं मूल येणार आहे, कुणाचा काय प्रॉब्लेम होता, हे झालं अंगणवाडीचं झालं. नंतर आपल्याला येताना काय सामान आणायचं आहे, घरात एक छोटासा खिळा जरी आणायचा असला, परत आपल्याला कोणचे पेपर आपल्या मुलांचे बनवायचे आहेत, आपले स्वतःचे पेपर बोलवायचे आहेत, आपल्याला कुठं जायचं आहे, कुणाला भेटायचं आहे, 1 मिनटात लिहा. त्याचा मोबाईलमध्ये फोटो खिचा आणि दिवसभर बघायचे, हां हे काम झालं ठीक आहे, रात्री बघायचं, चेक करायचं झोपताना, हां हे कामं झाली, हे राहिली, उद्याच्या लिस्टमध्ये त्याला टाकायचं. एवढं सोपं आहे ना ताई. मी आधी एवढी विसरायचे, फोन इकडं ठेवला, बॅग तिकडं ठेवली, रिक्षामध्ये काही सोड, गाडीत काही सोड, घरात काही राहिलं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हापासून मी लिहिणं शिकले. म्हणून मी नेहमी म्हणते बघा, 1000 लिखा 1 बका, 1 लिखा 1000 बका, उलटं झालं सॉरी, हे नेहमी उपयोगात पडतं, तसं करायचं. आता आम्ही CDPO सरांना भेटून नेटवर्कचा प्रॉब्लेमसुद्धा डिस्कस केलेला आहे. आता आमचा विजय मेळावा आमच्या संघटनेतर्फे झाला. तिथं गावासारखंच शेत आहे, मुंबईच्या मध्यभागी आरे कॉलनीची शेत आहे मोठं, ते गावासारखंच आहे. खूप पाड्यापाड्यात आपल्या भगिनी चालत जाऊन अंगणवाडीत चालवतात. सेम आदिवासी पाड्या आहेत गावासारखंच. त्यांना नेटवर्क नाही आहे, आम्हाला पण नेटवर्क नाही. आतमध्ये झोपडपट्ट्यामध्ये अंगणवाडी 3-3, 2-2 माळ्याची घरं, छोट्या छोट्या गल्ल्या असल्यामुळं. तर सगळ्यांचा एकत्र इश्यू घेऊन आता नेटवर्कसाठी संघटना लेटर तयार करत आहे की आमच्या सगळ्या महिलांना नेटवर्क पाहिजे. पोषण ट्रॅकरचा प्रॉब्लेम तो पण घेतलेला आहे मुद्दा. दुसरं, आता पोषण ट्रॅकर ज्या दिवशी नाही चाललं तर मी तुम्हाला आधीच आयडिया दिली की आपल्या पूर्व प्राथमिक शिक्षणाचं जे रजिस्टर आहे त्याच्या बाजूला शेवटी शेऱ्याचा कॉलम, त्याच्यामध्ये आज पोषण ट्रॅकर सुरू झालं नाही किंवा आज मोबाईलला नेटवर्क आलं नाही. आम्हाला तर 1 वर्षाचा रिचार्ज करून मोबाईल दिलेला आहे, तर आम्ही बोलू शकत नाही की रिचार्ज नाही. बरोबर आहे. तुमचा कसा प्रॉब्लेम आहे तसा लिहा आणि सुपरवायझरना दाखवा, बघा ताई असा प्रॉब्लेम होता. आता कसं झालेलं आहे, सुपरवायझर पण कमी आहेत आणि बीट जास्तीत जास्त आहेत. तर मला काही भगिनींचा प्रश्न होता की ताई मुख्य सेविकेची भरती कधी होणार, स्टे कधी उठवला जाणार. हे बघा, आम्ही तायांनो याच्यामध्ये कधीच काय इंटरेस्ट घेतला नव्हता. मला कधीच मुख्य सेविका व्हायचं नाही, खरं सांगते. मला नको आहे तो डोक्याला ताप. कारण त्या पण स्त्रियाच आहेत, काम करतात, 10-10, 20-20 बीट असतात. मग त्या रागाने फ्रस्ट्रेशन आपल्यावर काढतात आणि नसली ते नकोच. म्हणून मी कधी त्याच्यामध्ये, माझी इच्छा पण नाही, मी होणार पण नाही. आधीच मला ऑफर आली होती, सगळं मी त्याच्यामध्ये बसत होते क्रायटेरियामध्ये, पण मला नाही करायचं आहे. कारण माझ्या कामामुळं मला आदर्श सेविकेचा अवॉर्डसुद्धा भेटलेला आहे 2019ला. तर तायांनो, म्हणून मला काय पण मुख्य सेविका कधीच व्हायचं नाही. मी तुमच्यासाठी लढा देणारी, रणरागिणी, तुमच्यासाठी उभी राहणारी वसीमाताई राहणार आहे नेहमी. मी कधी सुपरवायझर होणार नाही. हां, पण माझा संघटनेला आणि शासनाला पण एकच प्रश्न आहे की माझ्या सेविकामधून, माझ्या सेविकाताई एवढ्या वर्ष ज्यांनी मेहनत घेतली, एवढं चांगलं सुपरवायझरचं काम करतात, त्यांना घ्यावं. ही भरतीची 8-50% बाहेरून काढून टाकावी आणि जेवढ्या आमच्या सेविकांना अनुभव आहे, वय आहे, त्यांना घ्यावं. हीच आमची इच्छा आहे. आणि दुसरं हे बघा, कोण म्हणत असेल ना तुम्हाला सुपरवायझर बनवतो लावतो, कुणाचं काय ऐकत जाऊ नका. जर तुम्ही त्या क्रायटेरियात बसत नसतात, हे बघा, सरकार, पोलीस स्टेशन, कोर्ट पेपरमध्ये कधी कुणाला सोडत नाही. पेपर पाहिजेच. पेपरमध्ये कोणीही खाडाखोड किंवा काही करू शकत नाही. तिथे कोणता वसिला चालत नाही, हे लक्षात ठेवा. वसिला कुठं चालतो? आपले सगळे पेपर क्लिअर असल्यावर. पेपर जर क्लिअर नसतील तर कसला वसिला चालणार आहे हो? मग असल्या कोणाच्या उठपाण लोकांचं ऐकत जाऊ नका की त्यांची ओळख आहे आणि ते करतील. असं कोण करत नसतं पेपर नसल्यावर. आधी तर तुमचे पेपर बरोबर आहेत का बघा. तुम्ही एवढ्या वर्ष सेविका म्हणून काम करता म्हणजे तुमच्यामध्ये ती पात्रता आहे, म्हणून तुम्हाला डायरेक्ट मुख्य सेविकेची भरती दिलीच पाहिजे, ही आमची मागणी आहे आणि ते करायलाच पाहिजे.
आणि जो स्टे वगैरे एवढं मला डिटेल माहीत नाही. मी याची माहिती नक्कीच घेईन, कारण मी ह्या मुद्द्याकडे कधीच वळले नाही तायानो. मला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता आणि इच्छाही नाही माझी. पण तुम्हाला बनायचं आहे, ज्यांना इच्छा आहे त्यांच्यासाठी मी नक्कीच माहिती काढून तुम्हाला ही माहिती देणार आहे. आता दुसरं, मदतनीसमधून सेविका हो, ती कामं सुरू आहेत. कारण आमच्याच ऑफिसने आमच्याच ज्या 12वी 10वी पास आहेत मदतनीस, त्यांची फायली मागवलेल्या आहेत ऑफिसला. त्याच्यामुळं आम्हाला माहिती आहे ती पदोन्नती लवकरच होणार आहे. आणि जिथे मदतनीसच्या जागा रिक्त पद आहेत तिथे मदतनीस आणि सेविका, मदतनीसमधून सेविका घेणार आहेत आणि मदतनीस पण घेणार आहेत. कारण आता मागच्या वर्षी जी मदतनीसची भरती झाली होती ती 12वी किंवा 15वी पास आणि ज्यांना कॉम्प्युटर येतं त्यांनाच घेतलेलं आहे. तर का घेतलेलं आहे? लगेच त्यांना सेविका करता होते. तर माझी मदतनीस 1.5 वर्षच झालं येऊन, तर मला वाटतं तिनं सेविका व्हावं, तिचं चांगलं व्हावं. अजून येईन दुसरी मदतनीस. मी असा चांगला विचार करते, तुम्ही पण तसाच चांगला विचार करा. कोणी मदतनीस असतील आपल्यामधून सेविका होत असेल, आनंदाने आपली कुटुंब वाढू द्या, येऊ द्या त्यांना. दुसऱ्या मदतनीस येते ना, आपलंच कुटुंब वाढतं आहे काय? आपलं कमी होतं आहे का? नाही ना. आणि मुख्य सेविकाचा मेन मुद्दा आहे, ज्यांना आवड आहे त्यांनी खरंच प्रयत्न करावे. जिथे जिथे आमची मदत लागेल तिथे आम्ही नक्कीच करणार आहे. संघटनेनं पण असं, मी संघटनेच्या सभेमध्ये कार्यकारिणीमध्ये गेले होते, तिथंसुद्धा हा मुद्दा ठेवलेला आहे की सेविकामधूनच मुख्य सेविकेची भरती करा. तर त्याच्यावर पण काम सुरू आहे. मी असं ऐकलं आहे, पण माझ्याकडे ठोस माहिती नाही म्हणून मी हवेत बोलणार नाही. पण माझ्याकडे सेविकेची माहिती आहे जी मदतनीसमधून होणार आहे, कारण आमच्याच ऑफिसला पेपर घ्यायला सुरुवात केलेली आहे म्हणून ही माहिती मला आहे. मुख्य सेविकेचं अजून असं काही कोणी बोललेलं नाही म्हणून ती माहिती मी तुम्हाला ठोसपणे नाही सांगू शकत, पण चर्चा आहे एवढं सांगू शकते. आणि नक्कीच जर मला ऐकायला आलं आणि मी स्वतः बघितल्याशिवाय, स्वतः केल्याशिवाय त्या गोष्टीवर कधीही विश्वास ठेवत नाही. कारण लोक, आपल्या महिला, आपल्या भगिनी आपल्या एक आशेने व्हिडिओ बघतात, एक काहीतरी आशा असते आणि त्यांना मी खोटी आशा दाखवणार नाही, खोटे व्हिडिओ कधी बनवणार नाही. ती कुठलीही माहिती असू द्या, मी तुम्हाला सत्यच देणार. संघटनेत पण मी बोलते, मला जिथं वाईट वाटलं, तिथं चुकीचं वाटलं तिथं मी नक्कीच बोलते. आणि माझं उत्तर जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मी प्रश्न करते. हे बघा, मी ऑफिसवाल्याला सुद्धा घाबरत नाही संघटनेचं काम करायला आणि संघटनेला पण घाबरत नाही ऑफिसचं काम करायला. जिथे मला वाटतं ऑफिसची कामं केलं पाहिजेत, माझ्या सेविका मदतनीस भगिनीचे पैसे न रखडले पाहिजेत, मानधन न थांबलं पाहिजे, CBचं न थांबलं पाहिजे, भत्त्याचं न थांबलं पाहिजे. तर तिथे जर ऑफिसला काही मदत लागली, ज्यांचं अक्षर चांगलं आहे त्या माझ्या सेविका भगिनी काम करून देतील तर मला कधीच वाईट वाटणार नाही. कारण आपल्या भगिनींचे सगळ्यांचे मानधन निघाले पाहिजे. आता आमच्याकडे 11 बीट आहेत आणि 2 सुपरवायझर, किती काम करणार? त्या पण स्त्रियाच आहेत, त्यांना पण घर आहे, प्रपंच आहे. असणारे वाईट असतील, पण आता आमच्या सुपरवायझर तर खूप चांगली आहे म्हणून त्यांना का बोलू आम्ही? बरोबर आहे का नाही? जर वाईट आलं तर आम्हाला त्यांना सरळ करायला येतं, त्यांची ड्युटी त्यांना समजायला येते. एवढी ताकद आहे म्हणून संघटनेकडून पण मी उभी राहते. आणि संघटनेत पण बोलायची ताकद ठेवा, कारण संघटना कधी चुकीचं काही देत नाही, लिहित नाही, सांगत नाही. आपल्याच बायका वाजवतात, आपल्याच बायका नाचतात, आपल्याच बायका गाणी म्हणतात, सगळं आपणच करायचं आणि ढकलायचं ऑफिसवर नाही तर संघटनेवर. हे तळ्यात मळ्यातली लोक मला आणि बायका असल्या आवडत नाहीत. कारण ठाम राहावं, हो बोलायचं, हो मी संघटनेत आहे, कारण मी संघटनेमुळे इथपर्यंत आलेली आहे. कारण माझा दिवसभरचा जॉब झालेला आहे आणि मी मंत्रालयासमोर मंत्रीकडे आणि आझाद मैदानात सारखी नाही बसू शकत. तुम्ही माझा पगार कापताल तर माझ्या संघटनेचे लोक करतात तर मी त्यांना साथ देणार. मग जर संघटना बोलली की तुमचा पगार कपात करा, एकदा झालेलं आहे, आपण एकदा भाजलेलं, तर आता चांगलंच आपण परत ते चटके घ्यायचे नाही, 2 महिन्याचा पगार गेलेला आहे आपला, तर संघटनेला पण सांगायचं की आम्ही पगार कपात होत असेल तर असले मोर्चे करणार नाही, येणार नाही. मी माझ्या संघटनेला सुद्धा सांगणार आहे आणि सांगितलं आहे ठामपणे. तर असली हिंमत ठेवली तर पुढे या, नाहीतर त्या संघटनेच्या पण कार्यक्रम असला सगळ्याच्या पुढं आवाज लावायचा, जल्लोघोष, हमारी युनियन हमारी ताकद, असं सगळ्यात पुढं त्या बाईचा व्हिडिओ असतो, ओरडत असते तिथं. आणि ऑफिसला गेली की मी तर संघटनेच्या मिटिंगला जातसुद्धा नाही, मला माहीतसुद्धा नाही. त्या गेल्या होत्या, त्यांनी बोलवलं, आता जावं लागतं ना, सभासद आहे म्हणून गेले. अशा खोट्या बायकामुळे खरं तर वाटोळं व्हायला लागले. आणि अशा खूप कमी बायका आहेत, भगिनी आहेत. असं करू नका, दोन्हीमध्ये ठाम राहा.
बघा आपण ब्रिज आहोत, संघटनेचं पण आणि ऑफिसचं पण. अरे अंगणवाडीचं काम केलंच पाहिजे, त्याच्यासाठी तर संघटना आहे. तुमच्यावर काही पर्सनल अन्याय झाला, अत्याचार झाला, मानधन नाही मिळालं, CB नाही, भत्ता नाही, तुमचा अधिकार नाही मिळत असेल तर त्याच्यासाठी संघटना आहे. पण अंगणवाडीत न येणाऱ्या, घरीच बसणाऱ्या त्यांच्यासाठी संघटना नाही आहे. जे शासनाने काम दिलं ते आपल्याला करायचंच आहे, ते करायचं आहे. ऑफिसमध्ये सेविकांची गुलाबी फाईल आणि मदतनीसची पिवळी फाईल आहे का ते चेक करा. त्याच्यामध्ये आपले सगळे पेपर लावलेले आहेत का ते चेक करा. एक फाईल घरी, एक फाईल ऑफिसला ठेवल्याच पाहिजेत. कधी पण काही माहिती लागली तर आपल्याला देता येते. तर रुजू लेटर आहे का त्याच्यामध्ये, तुमचं आधार कार्ड आहे, राशन कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, तुम्ही तुमचं नाव बदललं का, लग्न झालं तर ते नाव बदललेलं पेपर आहे का, जर लग्नाचं कार्ड असलं तर ते ठेवा. जेवढी माहिती तुम्हाला व्यवस्थित फाईलमध्ये ठेवता येईल ती ठेवा. आपल्या मदतनीसची फाईल बनवणे, आपण मदत करणे पण आपलंच काम आहे, बरोबर आहे. अशी आपल्या ड्युटीची वेळ अजून GR आलेला नाही आहे म्हणून ते लोक थांबलेले. ते जेव्हा त्यांच्या हातात GR पडेल तर हे बघा अंगणवाडीत गेलंच पाहिजे, युनिफॉर्म घातलाच पाहिजे, मुलांना शिकवलंच पाहिजे आणि अंगणवाडीच्या मोबाईलमधल्या ॲक्टिव्हिटी केल्याच पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग युनियन तुमच्यासाठी बोलणार. घरी बसायचं, कारणं सांगायची, खोटं बोलायचं त्याच्यासाठी युनियन कोणतंच नसतं, संघटना त्यांच्यासाठी नाही आहे. कारण शासनाचे काम पण करून द्यायचे, त्याचं मानधन पगार काय काय म्हणून आपण घेतोय. हां, आज ही नोकरी किती नशिबाने लागलेली तायांनो. एवढे ॲप्लिकेशन आहेत, एवढी लोकं आहेत, काम करण्यासाठी तयार आहेत, पण आपण नशिबान आहात की हे एवढी चांगली अन्नपूर्णाची नोकरी आपल्याला लागलेली आहे. आणि छोटी छोटी बाळं रोज येतात. मला तर एवढा मज्जा वाटते त्या बाळात बसून शिकवायची. मी कधीच खाड करत नाही, मुलांबरोबर बसत नाही, असं कधीच होत नाही. मला नेहमी छंद आहे मुलांचा. मी अशी फक्त गल्लीतून गेले की माझी मुलं माझ्या पाठीमागं सगळी 5 मिनटात जमा होतात आणि सगळ्यात सोपं काम आहे. WhatsApp ग्रुप बनवा, WhatsAppवर माहिती टाका. मूल का आलं नाही, कधी पण एखादे बघा हातात मोबाईल असतो, 2 मिनटाचं काम आहे का, तुम्ही 5 मिनटंसुद्धा अंगणवाडीला उशिरा जात नाहीत का, मग त्याच्यानंतर 5 मिनटं काम करा. मोबाईलचं सांगत्या, दुसऱ्या एरियात जाऊन करा. मी बोलत नाही कारण अंगणवाडीच्या वेळानंतर असली कामं करायची नाही. पण खूपच अर्जंट माहीत असली, काम थांबत असेल आपल्यामुळे, आपल्या मानधनाचं काम असेल, काही पैशाचं काम थांबत असेल तर ती माहिती नक्कीच द्या. तेवढं आपण केलंच पाहिजे आणि करायचं. तर ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत. तर मला असल्या महिलांचा राग येतो. आणि तायांनो सुधरा. तळ्यात मळ्यात हे करायचं नाही, ठाम राहायचं आहे. का संघटनेत असणं गर्व असला पाहिजे. आणि सेविका ऑफिसचं काम करते तो पण गर्व असला पाहिजे. कशाला बोलायचं नाही. हे बघा मी संघटनेत पण पुढाकार घेते आणि काम करते, आणि मी ऑफिसचं पण काय असलं तर पुढाकार घेऊन काम करते, ज्याच्यामध्ये सगळ्यांचा वेळ वाचतो, सगळ्यांना त्रास होत नाही, अशी दोन्हीकडची कामं आपल्याला करायची आहेत. त्याच्यामध्ये काय, मला 2 जागी असे ग्रुप दिसतात. एक संघटनेचा ग्रुप असतो, एक ऑफिसच्या मॅडमचा ग्रुप. त्या मॅडमच्या फेवरेट, या संघटनेच्या फेवरेट. कशाला आहे सगळे, आपल्याला सगळे सारखेच आहे. कोण आपल्यासाठी काय करते हे आपल्याला माहिती आहे, मग आपण त्याच्यासाठी बरोबर राहायचं. संघटनांनी काय नाही केले की एकदम हिमतीने ताकदीने महिला बोलतात की संघटना अशी आहे तशी आहे. ऑफिसमधून तुमचा खाऊचा वाटा होता सेविका मदतनीस, तो बंद झाला. खेळणी बंद झाली, येत नाहीत सध्या. मेडिसिन बॉक्स येत नाहीत, फक्त तो सुक्का खाऊ आणि कच्चा खाऊ. आणि फोटो पाठवा आणि CB करा आणि हे करा आणि ते करा. मग तिथे तुम्ही मुख्य सेविकाला प्रश्न करता का, तिथे CDPना करता का. मी करते, मी बोलते आणि संघटनेत पण मी बोलते. मला काय चुकीचं माझ्या संघटनेत वाटत नाही आणि मी माझ्या नेहमी संघटनेची सभासद राहणार आहे. पण यूट्यूबवर बोलत असताना मी पूर्ण महाराष्ट्रातल्या भगिनींची एक बहीण, एक ताई आणि एक सल्लागार म्हणून बोलणार. मला त्याचा आनंद होतो. तुम्हाला काय समस्या माझ्यामुळे जर संपत असतील तर माझ्या एवढा आनंद कुणालाच होणार नाही. तायांनो, माझ्याकडून जर तुम्हाला काही माहिती भेटली, ती कोणत्याही संघटनेची असू द्या, पण ती माझी अंगणवाडी ताई आहे, मदतनीस ताई आहे, म्हणजे ती माझी बहीण आहे आणि तिला माहिती भेटली पाहिजे. ही तळमळ माझी नेहमीच राहणार आणि मी करणार. मला तुम्ही माझ्या संघटनेच्या ते तसलं काही नाही. तुम्हाला जिथं आवडतं, जिथं जमतं, जिथं पटतं तिथं राहा. पण कोण तुमच्यावर अन्याय करत असेल, ती संघटनेची लोक असू द्या किंवा आपल्या सेविकामधले असू द्या किंवा ऑफिसचा सुपरवायझर असू द्या किंवा कोणी असू द्या, जर तुम्हाला माझी गरज लागली तर मी तयार आहे, हजर आहे.
एक नागरिक म्हणून मी तुमची मदत करणार आहे, कारण मला कायदा माहिती आहे की एक जबाबदार नागरिकाने काय केलं पाहिजे. तर मी त्याच्यासाठी घाबरत नाही. माझ्या एरियात जर घाण असली, अंगणवाडीचा एरिया स्वच्छ नसला, तर मी BMC ऑफिसरला कंप्लेंट टाकते, स्वच्छ करून घेते. कारण माझी छोटी छोटी बाळं त्याच्यातून येतात. तर मला जिथं वाटतं तिथं मी बरोबर आवाज उचलते, स्टँड घेते आणि काम करून घेते. तर तुम्ही पण अशी हळूहळू हिंमत वाढा. नवीन नवीन भीती वाटते. हे बघा, मुख्य सेविका पण आपल्यासारखी स्त्रीच आहे. त्यांना वरून प्रेशर आलं की ते आपल्याला प्रेशर देतात आणि मग आपण प्रेशर आपल्या मदतनीसला देतो, मदतनीस एरियात जाते. ही आपली सायकल आहे हो, ही चालतच राहणार. त्याला घाबरायचं नाही. आपले लाभार्थी ॲग्रेसिव्ह आहेत, आपल्याकडे येऊन भांडतात, आपल्याला नको ते बोलतात, मग आपण ऐकून घेतो, गप राहतो. कारण बघा, ते आहेत म्हणून आपण आहोत, आपण आहेत म्हणून मुख्य सेविका आहेत, मुख्य सेविका आहेत म्हणून CDPO, आणि CDPO आहेत म्हणून मंत्री. आणि हा सगळा प्रोजेक्ट जो आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना, ते छोट्या छोट्या बाळामुळे आहे. तर त्या बाळांचे आशीर्वाद घ्यायचे बघा, ते गरोदर मातेचे, त्या स्तंदा मातेचे. हे सगळं चांगली कामं करा, ऑटोमॅटिक चांगलं होतं. सकारात्मक विचार करायचा. नक्कीच आपल्याला शासकीय दर्जा भेटणार आहे. नक्कीच तुम्ही सेविकामधून मुख्य सेविका होणार आहे ज्यांना इच्छा आहे. आणि नक्कीच मदतनीस ज्या शिकल्यात, आता वयाची पात्रता आहे, त्या नक्कीच सेविका होणार. त्याच्यात कोणी तुम्हाला थांबवू शकत नाही. आणि कोण बोलत असं ना मी करून देते, तर आता तुमचं वय जर जास्ती झालं असेल, तर तुम्ही वयामध्ये बसत नसेल, तर ते तुमचं वय कोणी कमी करून देणार आहे का? अशी जादूची छडी नाही ना. तुमचे पेपर काय चुकीचे असते, ते पेपर नीट करून देणारं कोणी आहे का? हे बघा, नुसतं बोलणाऱ्या धोतर गेलं वाऱ्या, ते म्हण आहे, ते सगळं ऐकायचं नाही, ठोस सांगायचे. मी पण तुम्हाला आज सांगते की मला अजून मुख्य सेविकेची काही माहिती नाही. मदतनीसमधून सेविका होणारे हे पेपर घ्यायला सुरुवात केली, हे मी तुम्हाला सांगते. दुसरी एवढीच माझ्याकडे आज माहिती आहे तयांनो. जर विम्याचे पैसे आले नसते तर ऑफिसला कॉन्टॅक्ट करा, मॅडम करून लिहून घ्या, बँकेत जा आणि ते करून घ्या. जे आपल्या फायद्याचे मी तुम्हाला नक्की सांगते. आणि CBचा कार्यक्रम 7 तारखेला 22 तारखेला करत जा. जरी नेटवर्क नसला येत तरी बाहेर जाऊन करत जा, कारण ते तिथं आपले पैसे थांबतात. आणि 3 तारखेपर्यंत पर्सेंटेज असते असं मी समजून घेतलं आता, की जर आपण 3 तारखेपर्यंत वजन हाईट वगैरे भरलं तर आपल्याला 2000, मग त्याच्या पुढे जर आपण केलं तर 1800, आणि 10 तारखेपर्यंत 1200. तर मग 3 तारखेपर्यंतच करून बघूया ना ह्या वर्षी काय होतं. मी तर आता 3 तारखेपर्यंत केलं आहे. आता मला CB भत्ता नाही उद्या, मग मी बरोबर विचारते. मी लिहून ठेवलं आहे की मी 3 तारखेपर्यंत वजनं घेतली आणि मोबाईलमध्ये ते दाखवतो. म्हणून करून तर बघूया ना. मोबाईल दिला आपण स्वीकारला म्हणजे काम करावंच लागणार ना. मग घेतल्यावर मोबाईल नको, एकदा लग्न केल्यावर मी परत जाते माहेरी, असं होतं का? आणि लग्न केलं तर ही मला बायको नको किंवा हे मला नवरा नको, चेंज करून द्या, असं होतं का? नाही ना. मग कामाच्या बाबतीत पण आता मोबाईल घेतला हातात म्हणजे आपण स्वीकारलं म्हणजे काम करावंच लागणार. आणि 3 रजिस्टर मी फक्त तुम्हाला सांगते बनवा, कारण त्याचा पैशाचा हिशोब असता. जर मोबाईल गेलं, हरवलं, पडलं, काही झालं मोबाईलचं, तर तुम्ही डेटा कुठून आणणार? का परत सगळा सर्वे करत बसणार? त्याच्यामुळे 3 कामाचे रजिस्टर ठेवा. हां, एक कोणतं रजिस्टर? पूर्व प्राथमिक शिक्षण THRचं रजिस्टर, खाऊचं रजिस्टर आणि CBचं रजिस्टर. आणि 2000 येतात, काय वर्षाला काय फंड येतो, सगळ्यांना वेगवेगळा असतो, गावी वेगळे इकडं. तर तो एवढं लिहून ठेवा. जिथं पैसा येतो ते लिहून ठेवायचं तायांनो. मध्ये उद्या आपण चोर नको, मोबाईल गेला तर काय करायचं मग? तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तायांनो सांभाळायच्या आहेत. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते, कारण उशीर झालेला, मी पण खूप थकून आलेले. हे तर कोळी लोकांचं फेस्टिवल असतं, खूप छान असतं. मला ते सगळं आवडतं म्हणून ती मी तिथं बघायला गेलेले. आज शेवटचा दिवस होता आणि मला जायचं होतं. ते कोळी लोकांचे डान्स, गाणी वगैरे मला आवडतात, तर मी गेलेले. माझा छंद मी वेळ काढून जोपासते आणि तुमच्याकडे पण येते आणि तुम्हाला पण बोलते, कारण तुम्हाला बोलल्याशिवाय शनिवारी मला झोप येत नाही. सगळ्यांचे खूप कमेंट असतात. तायांना तुम्हाला माझ्याकडून आशा आहे स्टे उठवावी. मी नक्कीच बोलेन. आधी कोणत्या संघटनेनं स्टे लावला तो मी पत्ता काढेन, त्याची माहिती काढेन आणि तुम्हाला नक्की सांगेन. माझ्या जरी संघटनेमध्ये मी सभासद आहे, त्यांनी स्टे लावला असला तर त्यांना पण बोलेल. आणि हा आपल्यामधूनच सेविकेमधून मुख्य सेविका झाली पाहिजे.
आणि मदतनीसमधून सेविका झाली पाहिजे, हे माझं ठाम मत आहे. मी माझ्या मतावरच राहणार आहे आणि हे आपल्याला करून दाखवायचं आहे आणि केलंच पाहिजे. सगळ्या मिळून एकत्र बोलल्यावर काय होणार आहे? जर काही जण बोलत असतील ना, संघटना असं करते, संघटनानं थांबवलं म्हणजे सरकार संघटनेचं ऐकतं, शासन, हे सत्य झालं. मग संघटनेमुळंच जी आर आला असं आणि पगार आला असं, हे पण सत्य आहे ना. जेव्हा आपलं काम नाही केलं तर संघटना काय करत नाही, आणि जेव्हा स्टे आणला की संघटनाने आणला, असं असतं का? असं असतं का? तुम्हीच त्याचं प्रश्नाचं उत्तर द्या. मला तर नेमका माहीत नाही कोणत्या संघटनेने स्टे आणला आहे, काय केलं आहे, काय नाही. मी आतमधून एवढी ती सुपरवायझरच्या मुद्द्यावर मुख्य सेविकेच्या गेले नाही, कारण मला आवडलं नाही. 2014लाच मला ही ऑफर आलेली, मी त्याच्यामध्ये बसत होते, काही कारणामुळे झालं नाही म्हणून मला राग आलेला, मला करायचं पण नाही. त्याच्यापेक्षा मी सुखानं सेविका आणि तुमची बहीण रणरागिणी म्हणून राहीन, तुमच्या हक्कासाठी भांडेन. अहो, दिवसभर सेविकांचे फोन येतात, माझ्याकडून जो प्रॉब्लेम सॉल्व होतो तो मी करते. असं कोणी नाही की तिचा प्रॉब्लेम ऐकला नाही आणि त्याच्यावर तोडगा काढला नाही. कोणी पण म्हणावं की ताईनं माझा फोन घेतला नाही, मला समजावून सांगितलं नाही किंवा तोडगा काढला नाही. जेवढं मी करू शकते मी करते, मला जेवढी माहिती आहे. पण माहितीच्या पलीकडे जाऊन, अधिकाराच्या पलीकडे जाऊन मी असं व्यक्तिगत काही करू शकत नाही. त्याच्यासाठी करण्यासाठी संघटना लागते आणि माझ्या संघटनेमध्ये मी आहे. तुम्ही कोणत्या संघटनेत आहेत त्यांना विचारा आणि त्यांच्याकडून करून घ्या. आणि हिंमत नसेल बोलायची तर मग लोकांना वाईट बोलून काय फायदा नाही ना. आपण स्वतः हिंमत केलीच पाहिजे. आपल्यामधल्या किती चोंबड्या आहेत, एक दोन ते तुम्हाला माहिती आहे. मग बोलायला नको. काय असतं, दात आपले, तोंड आपली, जीभ आपली, कुणाला बोलायचं? ते आपण काय भीतीपोटी मुख्य सेविकेच्या नाहीतर संघटनेच्या पदाधिकाऱ्याच्या पुढं करत असतील, पण आपण कुणाच्या पुढं करत नाही, आपण कोणाला घाबरत नाही. कारण माझं अंगणवाडीचं काम चौकस असतं. म्हणून मी महिलांना काय भीती असते की आता जर आपण मुख्य सेविकेला नाकारलं की उद्या ती 10:30 वाजता माझ्या अंगणवाडीत येऊन बसते आणि मी जर 11ला आली तर अर्धा तास जाईन आणि मग ती मला पकडेन. तर तुम्ही ती 10:30ला ताई येणार आहे ते तुम्ही 10:25लाच या ना हो. आपली ड्युटी, आपलं काम आहे ना हो. मग आपलं कशाला घाबर? मला कधीच मुख्य सेविकाचा फोन आला, ऑफिसला बोलवलं, काही मला कधीच घाबरायला होत नाही. एरियातून कोणी बोलवलं, कारण मी अशी कामं करतच नाही की जिथं घाबरगुंडी उडावी. असली कामं करायची नाही. आरामात दुपारी येऊन कामं करायची, नंतर संध्याकाळी गेल्यावर संध्याकाळ आपली, रात्र आपली. अंगणवाडीच्या वेळेत अंगणवाडीचं काम, जे मोबाईलचं असेल तर थोडंफार संध्याकाळी दुपारी करा. ठीक आहे ना, पैसे मिळतात ना 4. आता नोकरी बघा किती महत्त्वाची. एक आपल्याला एक चांगला काय म्हणता होदा दिलेला आहे देवानं, आपल्याकडे चांगली नोकरी आहे. अहो, ते कपडे ज्या लोकांचे जाऊन धुतात, जे भांडी धुतात, जे शेतात काम करतात, त्यांना विचारा किती त्रास असतो. का आपण सिंधुताई सतपाल एवढे त्रास भोगलेत का? सावित्रीबाई एवढेच त्रास भोगलेत का? लोकांच्या मुलांना रस्त्यावर भीक मागून सांभाळणारी ती सिंधुताई सतपाल, आत्ताच त्यांची जयंती झाली. त्यांना विम्र अधिवास, कारण त्यांनी अनाथ मुलासाठी स्वतः खाऊ दिलेले मागून. आपल्याला तर आयत येते, फक्त वाटायचे जे आहे ते. आपल्याला काय एवढं? आपण काय कुठून भीक मागून रोडवर रस्त्यावर फिरून त्या मुलांना खाऊ आणतोय का? सिंधुताईसारखं काम करतोय का? मग एवढं आपल्याला टेन्शन घ्यायची गरज आहे का? सिंधुताईने एवढं करून सुद्धा टेन्शन घेतलं नाही, कधी दुःखी झाली नाही. कधीतरी सिंधुताईचे व्हिडिओ बघत जा. नऊवारी साडी एवढा मोठा टिक्की लावून आणि ती नऊवारी साडी घालून पण कॉन्फरन्सला जाऊन जिंकून आलेली आपली ती सिंधुताई, पद्मश्री अवॉर्ड घेतलेली आहे. तर त्या सिंधुताई एवढा त्रास नाही आपल्याला. आयता डब्बा शिजलेला तर वाटायचं कुठं महिलांना शिजवायचं आहे आणि त्याचा पण आपल्याला मोबदला मिळतो. सिंधुताईला काय भेटत होतं हो? त्या अनाथ मुलांना भीक मागून खाऊ घातलं त्या बाईनी आणि एवढी मोठी संस्था काढून एवढी मोठी अनाथ मुलं त्यांनी घडवली, मोठी केली. आज ती मुलं ऑफिसर, डॉक्टर, BMA आणि ते तिच्या नावावर आता संस्था चालवतात सिंधुताईची. तर तेवढा त्रास आपण घेतो का? पगार पण घेतोय, खाऊ पण आहे येतोय का? कुठून भीक मागून डोनेशन जमा करून वगैरे काय करायचं का आपल्याला? जे आलं ते पुढं ढकलायचं आहे, झाला मार्ग मोकळा. एवढं काळजी करायची काय गरज आहे? अहो, आपल्याला फक्त बाहेर घरातून काढावं, आपण शिकावं म्हणून सावित्रीबाई फुलेने चिखलाचे शेणाचे गोळे खाल्ले. पुरुषप्रधान संस्कृती होती, त्या संस्कृती तोडून आपल्याला बाहेर काढलं. सिंधुताई सतपालने आपल्याला शिकवलं की अनाथाची मुलं कशी सांभाळायची. आपल्याकडे जी मुलं येतात त्यांचे तर आईबाप आहे, सगळं काही आहे त्यांना आणि खाऊ आहे ना, आपल्या त्याचं मानधन पण आहे आणि मोबदला पण आहे.
तर ज्यांना सोशल वर्क करायचं आहे त्यांनीच अंगणवाडीत यावं. असं जर असेल तर अंगणवाडी काय सोशल वर्क नाही, तिथं प्रॉपर आता चांगला पगार पण आहे, मानधन मिळतं आहे आणि खायला पण मिळते आणि खूप साऱ्या मानसन्मानामुळं अंगणवाडी ताईचे दुसरे फायदे पण होतात. म्हणून काय फायदे होतात ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून ते नको परत परत विषय काढायचा. नेहमी नकारात्मक नका बोलू, नेहमी सकारात्मक बोला. जसं बोलाल तसंच आपलं जग निर्मिती होईल बाहेर. सकाळी आपण जो मेसेज देतो निसर्गाला, तोच मेसेज तो संध्याकाळीपर्यंत फिरून फिरून आपल्याला परत देतो. तर चांगला विचार करा ना. ताईच्या नवऱ्याने तिला सोडून दिलं, तिच्या मुलीचं तिनं एकटीनं सांभाळ केला असन आणि माझ्या मुलीमुळं माझ्या कामाला ती मुलगी आडवी होऊन घेऊन म्हणून लोकांच्या घरी सोडली, असं तर नाही ना. आपण आपली मुलं पण चांगली सांभाळली, शिक्षण दिलं. काही विधवा परिपक्वा माझ्या भगिनी आहेत, त्यांचे प्रश्न आहेत, मला ते मान्य आहे. पण सारखंच रडत 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 बसणं हे आपल्याला शोभा देतं का? आपला जो पेशा आहे सेविकेचा त्याला शोभा देतं का? तुम्हीच सांगा. जे नशिबात होईल हे तुम्हीच बोलतात, पण मी तर असं बोलते जे नशिबात नाही ते पण आपण घेऊन येऊ. कारण ज्यांच्या हातावर बोटं हातच नसतात त्यांचेसुद्धा नशीब असतात. मग काय हाताच्या रेषावर चाललं आहे का आपलं नशीब? अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अंगणवाडी सेविका ओळखली जायची आधी. आता तर आपणच रात्रंदिवस नकारात्मक नकारात्मक, काय होणार आहे, काय होणार नाही, काय माहिती. अरे कशाला काय नाही होणार, एवढं आलं. 300पासून 13,000पर्यंत आलो, अजून जाणार पुढं 30,000पर्यंत. तर चांगलंच होणार. चांगला विचार करा ना. आणि चला तयानो, व्हिडिओ चांगला आहे, पटकन सगळ्यांना पुढे 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 शेअर करायचा. हा व्हिडिओच्या खाली शेअर बटन आहे, तो दाबा आणि तुमचे जे ग्रुप आहेत, तुमच्या सेविका, अंगणवाडी मदतनीस ज्या मैत्रिणी आहेत त्यांना पाठवा आणि सबस्क्राईब नवीन नवीन भगिनींना करायला लावा. आता मोठी फॅमिली, मोठं कुटुंब होत आलेलं आहे आपलं. अजून मोठं करायचं, पुऱ्या महाराष्ट्रात व्हिडिओ गेला पाहिजे. तुम्ही एवढीच माझं काम करा, मी तुम्हाला माहिती आणून देण्याचं काम करते. आणि चला भेटूया पुढच्या शनिवारी, नाहीतर काय इमर्जन्सी असली तर व्हिडिओ टाकणार. या आठवड्यातच निघू द्या ना मुख्य सेविकेची भरती, मदतनीसची. बरं होईल ना आपल्याला. मुख्य सेविका भरल्या तर आपली कामं सोपी होतील. आपल्या महिला तिथं जाऊन बसल्या तर आपल्याला आनंद होईल. करू द्या ना आपल्याच महिलांना नोकरी, आपल्याबरोबर होऊ द्या, आपल्यापेक्षा उच्च त्यांना. काय नाही राग मानायचा, वाईट नाही वाटायचं. जे चांगलं करतात त्यांना देव चांगलं करतो. हो हमारा अल्लाह भी ऊपर बैठा है हमको देखने के लिए. म्हणून वाईट करायचं नाही, वाईट बोलायचं नाही, चांगलं करायचं, चांगलं बोलायचं. आणि व्हिडिओ बघा, निवांत उशाला ठेवून झोपी जा. चला धन्यवाद. शनिवार की रात वसीमा काजी चॅनल के साथ नेहमी लक्षात ठेवा. आणि ज्या ॲडव्हर्टाईज येतात जरा कामाच्या असल्या तर बघत जा. काहीतरी खूप स्त्रियांच्या प्रोडक्टच्या ॲडव्हर्टाईज टाकतात, काय तुमचे उपयोगी असले तर बघा. आणि ह्या व्हिडिओमध्ये किती ॲडव्हर्टाईज आल्या, किती जाहिराती आल्या ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचे आहे. चला धन्यवाद.